सर्वांना माझा नमस्कार. मी एक शिक्षक अभियोग्यता धारक आहे. CTET एक्झाम जुलै 2024 मध्ये क्वालिफाईड झाल्यानंतर डिजिलॉकरवरून CTET सर्टिफिकेट आणि मार्कशीट काढण्यासाठी मला काही अडचणी येत होत्या. यूट्यूबवर रायझिंग टीचर अकॅडमीच्या सरांनी नेम मिसमॅच इश्यूबद्दल जो व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओला मी फॉलो केलं आणि माझी अडचण दूर झाली. सरांनी सांगितल्याप्रमाणे डिजिलॉकरवर लॉग इन करण्यात आलं. तिथे नवीन नावानुसार लग्नानंतर जे नाव बदललेलं होतं त्यानुसार लॉग इन झाले. CTET एक्झाम ओल्ड नेमनुसार देण्यात आलेली होती. मग या दोन नावामध्ये बदल असल्यामुळे मला नेम मिसमॅच इश्यू येत होता. डिजिलॉकरवर जे मेनू ऑप्शन आहे तिथे गेल्यानंतर हेल्प नंतर रेस क्वेरी आणि रेस क्वेरीमध्ये क्रिएट न्यू तिकीट हे ऑप्शन दिसेल. त्यामध्ये आपलं आधारनुसार जे नाव आहे ते दिसेल. त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि त्याखाली नीड हेल्पमध्ये काही ऑप्शन दिसतील. त्या ऑप्शनपैकी आपला जो प्रॉब्लेम आहे नेम मिसमॅच इश्यू तो डन करा. त्यानंतर सेकंड सब कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट्स डन. सब कॅटेगरी सेकंड अदर सर्टिफिकेट्स डन. खाली ॲड डिटेल्स हा टॅब दिसेल आणि या ठिकाणी जो मेल पाठवलेला होता तो याप्रमाणे होता. माय ऑल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स आर विथ माय ओल्ड नेम. देन माय चेंज नेम ॲज पर आधार इज न्यू नेम मेन्शन केलेलं. माय नेम चेंज्ड आफ्टर माय मॅरेज अँड पब्लिश इन महाराष्ट्र स्टेट गॅजेट राजपत्र डेटेड जी डेट होती ती इश्यू करण्यात आलेली होती ती डेट मेन्शन केली. इन CBSE सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट जुलै 2024. माय ॲप्लिकेशन विथ ओल्ड नेम मग ओल्ड नेम तिथे टाईप केलं. त्यानंतर रोल नंबर ॲप्लिकेशन नंबर. नेक्स्ट but above mentioned reason my name is changed on present Aadhaar and that's why I am facing to availability of my mark sheet and passing certificate in DigiLocker. So please do available my CTET mark sheet and certificate in DigiLocker account. All related documents are attached. असा मेसेज टाईप केल्यानंतर खाली जे ड्रॉप फाइल्स हिअर और चूज देम जे दिसत आहे त्या ठिकाणी मी काही डॉक्युमेंट्स ॲड केले. त्यामध्ये ओल्ड आधार, न्यू आधार, नावात बदल असल्यामुळे गॅजेट, CTETचे हॉल तिकीट आणि CTETचा रिझल्ट लागल्यानंतर जी प्रिंट मिळालेली होती ती प्रिंट स्कॅन केली आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक केले. दुसऱ्या दिवशी NAD डिजिलॉकरवरून एक इन्स्ट्रक्शन आली आणि त्या इन्स्ट्रक्शन खाली परत मी रिप्लाय दिला आणि तो रिप्लाय याप्रमाणे होता. बोर्ड CBSE एक्झाम CTET जुलै 2024. नेम ऑफ कॅन्डिडेट माझं ओल्ड नेम. फेचिंग इश्यू ऑफ मार्कशीट अँड सर्टिफिकेट ऑफ बिलो मेन्शन रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर. स्कॅन ऑफ कॉपी मार्कशीट अटॅच्ड. प्लीज डू ॲज पॉसिबल. थँक्यू. याप्रमाणे मेसेज केला आणि माझा आधार नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, CTETचा रोल नंबर तसेच ॲप्लिकेशन नंबर ह्या गोष्टी ॲड केल्या आणि परत त्याखाली ड्रॉप्स फाईलमध्ये माझं CTETचं जे प्रिंट होती ती आणि आधार त्या ठिकाणी मी जोडलं आणि हे सर्व केल्यानंतर मला नंतर दुसऱ्या दिवशी
NAD कडून मेल आला आणि तो मेल याप्रमाणे होता. Dear user, thank you for contacting us. Please find your requested document attached below. Kindly review the attachment at your convenience and let us know if you require any further assistance. आणि ह्याच खाली CTET चे मार्क स्टेटमेंट आणि सर्टिफिकेट मला प्राप्त झाले आणि हे शक्य झाले फक्त रायझिंग टीचर अकॅडमीच्या सरांकडून जे मार्गदर्शन मिळाले त्यातून. मी सरांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.